केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 8 दिवस होत आहेत आणि 8व्या दिवशी प्रशासनाकडून या ठिकाणी तपास अतिशय वेगानं सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे। कारण हा जो संपूर्ण तपास होता हत्येचा तो आता CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि CID कडे हा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर कालपासून CIDचं जे एक पथक आहे ते केसमध्ये 2 दिवसांपासून तळ ठोकून आहे। तपास अतिशय वेगानं करताना पाहायला मिळते। या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या परिवारातील कुटुंबियांशी पोलीस अधीक्षक जे CIDचे आहेत ते संवाद साधतात, त्यांच्याकडे विचारपूस देखील केली जाते। सचिन पाटील जे IPS अधिकारी आहेत, CIDचे पोलीस अधीक्षक आहेत, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून केज तालुक्यात आणि या संपूर्ण जो घटनाक्रम झालेला आहे त्याबाबतची माहिती घेत आहेत आणि कसून असा तपास या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ते काही वेळापूर्वीच मस्साजोग या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी ते विचारपूस करतायत। या संपूर्ण घटनेबाबतची अधिक माहिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायत आणि लवकरच आरोपी जे आहेत ते पकडण्यासाठीचे देखील पोलिसांचे प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलेलं होतं की एक SIT स्थापित करून त्याच्या माध्यमातून कसून तपास केला जाईल आणि कुठल्याही आरोपीला सोडलं जाणार नाही असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। आज सकाळपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनात देखील हा जो मुद्दा होता तो विरोधी पक्षनेत्यांसह अनेक आमदारांनी देखील उचलून धरला आणि अंबादास दानवे असतील, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यासह अनेकांनी या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे आणि यानंतर पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सर्वांना आश्वासित केलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कुठलाही आरोपी असला आणि त्याचे जर धागेदोरे या संपूर्ण घटनेशी असले, त्याचा जर संबंध असला तर कोणाचीही गय केली जाणार नाही आणि कोणालाही सोडणार नसल्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर एक SIT जी आहे ती गठीत करण्यासाठीचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे मात्र या ठिकाणी आता मस्साजोग या ठिकाणी CIDचं जे पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि IPS दर्जाचे अधिकारी सचिन पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या ठिकाणी परिवाराशी चर्चा करतात, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत आहेत आणि परिवाराकडून देखील आता पोलिसांवरती विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे आणि लवकरच आम्हाला न्याय मिळेल अशी देखील त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जाते।